नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला बटाट्यापासून रेसिपी बनवायची आहे. बटाटा म्हटला का कशातही घालू शकतो. 2 बटाटे आहेत, आणखीन काही सामग्री आहे. त्याबरोबर आपल्याला बटाटे घालून रेसिपी बनवायची आहे. बटाटे आणि वाटाणा अगदी भन्नाट रेसिपी. तुम्हाला जर मटर पनीर ही भाजी आठवली असेल तर त्याच्यापेक्षाही अप्रतिम चवीची बटाटा घालून भाजी होते. पनीर म्हटलं का सगळ्यांनाच आवडतं, पण बटाटा हा सगळ्यांच्या आवडीचा आहे. बटाटा हा कशातही घालू शकतो, तो सगळ्यामध्ये मिक्स होतो. तसाच आपल्याला वाटाण्याच्या भाजीत घालायचा आहे. 5 मिनिटाच्या आत भाजी होते. काहीही वेळ न लागता ही भाजी करायची आहे. बटाटे कापून घ्यायचे आहे आणि पाण्यात घालून घ्यायचे आहे, म्हणजे ते काळे नाही पडणार. साली सकट घालायचे आहेत, कापून घ्यायचे आहेत, कारण सालीमध्ये सुद्धा जीवनसत्व असतं. बटाट्याची साल म्हटली का आपण खात नाही, पण साली सकट तुम्ही भाजी करून पहा, किती सुंदर चव येते. आता बाऊलभर वाटाणा होता, तो आपण एका छोट्या कुकरमध्ये घालून घेतलेला आहे. अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. हळद घातलेली अर्धा चमचा, मीठही चवीनुसार घालायचं आहे. मिठाने हळदीने वाटाण्याला छान चव येते. आणि आपण बटाटा पाण्यात कापून ठेवला होता, तो सुद्धा घालायचा आहे. बटाट्याला सुद्धा तेवढीच चव येते मिठाने आणि हळदीने. आता एकच शिट्टी करून घ्यायची आहे, जास्त शिट्टी करायचा नाही, नाहीतर अगदी बटाटा शिजला जातो आणि त्याचा गाळ होल्या जातो. एक पॅन ठेवलेला आहे, तेही लोखंडी. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल घालून झालं का जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे. एक तमालपत्र आहे, ते सुद्धा घालून घेतलेलं आहे कापून. तमालपत्राचा छान सुगंध सुटतो तेलात घातला का. आता एक मोठा कांदा आहे, तो कापून घातलेला आहे बारीक. परतून घ्यायचा आहे रंग बदलस तोपर्यंत. कांद्याचा आणि टोमॅटोचा स्वाद सगळ्याच भाज्यांमध्ये छानच येतो. आता कांदा आपला झालेला आहे परतून. कांदा झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे, ते सुद्धा एकच टोमॅटो आहे. आता टोमॅटो घालून घातलेला त्यालासुद्धा परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, अगदी झणझणीत चमचमीत भाजी बनवायची आहे. कशाही सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तुमच्या पनीर मटरच्या भाजीला सुद्धा मागे सारेल अशी भाजी होते. तुम्ही कोणत्याही घरगुती कार्यक्रमामध्ये वटाणा बटाटा ही भाजी आपली असतेच. पाहुणे आल्यानंतर पनीर शोधायला जाण्यापेक्षा आपल्या घरात बटाटा असतो. ते 2 बटाटे तुम्ही वाटाण्यामध्ये कापून घाला. पनीरच्या भाजीपेक्षाही अप्रतिम भाजी होते. आता आपलं वाटण घालायचं आहे. कांदा खोबरं लसूण आलं. कांदा खोबरं हे भाजून घेतलेलं आहे. मी वाटण करून ठेवलं होतं, माझ्या घरात होतं. तुमच्याकडे नसलं तर करून घालू शकता. कांदा भाजायचा, खोबरं भाजायचं आणि वाटण करून घ्यायचं, लसूण आलं घालून. ते 2 चमचे पळ्याभर घालून घ्यायचे आहे. 2 कांदे, अर्धी वाटी खोबरं, असं आपलं वाटण करून घेतलं होतं. आता मसाला आहे, घरगुती मसाला, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, बेडगी मसाला, हे सगळे घालून घ्यायचे आणि अप्रतिम चव येते ह्या भाजीला. आपल्या वाटणामध्ये मसाले घोळून घ्यायचे आहे आणि तेल सुटस तोपर्यंत ठेवायचे आहे. आता चवीनुसार आपल्याला मीठही घालायचं आहे. आपल्या मसाल्याच्या अंदाजाने मीठ घाला. प्रत्येकाच्या घरात वेगळं तिखट असतं. कोणाला कमी तिखट लागतं, कोणाला जास्त तिखट लागतं. पण मी करणार आहे ते छान झणझणीत करणार आहे, कारण आमच्या घरात झणझणीत पदार्थ खूप आवडतात. आणि ही भाजी वाटाणा बटाटा म्हटलं का थोडं गोडूस होतं, म्हणून थोडी झणझणीत असली का अप्रतिम चव येते. थोडंसं घोटभर पाणी ओतायचं आहे ग्रेव्हीसाठी शिजायला. झाकण लावून घ्यायचं आहे
आणि तेल सुटस तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. हे पहा, झालेली आपली ग्रेव्ही शिजून हलवून घ्या जराशी व्यवस्थित. पहा, मस्त आपली ग्रेव्हीला तेलही सुटले आणि सुगंधही सुटलेला आहे. चटकदार रेसिपी तयार होते मैत्रिणं. कधी तुम्ही करूनच पहा नक्कीच. आता आपण कुकरमध्ये वाटाणे आणि बटाटे शिजून घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घ्यायचे. वाटाणे बटाटा शिजलेला आहे, त्यामुळे आपल्याला शिजवायची काही गरज लागणार नाही. छान मेणासारखे शिजलेले आहेत आपला वाटाणा बटाटा. म्हणून एक फक्त खळखळून उकळी घ्या, म्हणजे आपला वाटाणे बटाट्याचे रस्सा भाजी किंवा लपथपीत छान होईल. तुम्ही ही भाजी चपातीबरोबर खा, भाकरीसोबत खा किंवा भातासोबतही खा. तुम्ही कधी वरण नसन केले, डाळ नसेल केली, तर ही भाजी तुम्हाला भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. इतकी छान लागते. पहा, तुम्हाला अशी भाजी जर आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही असलं तर पाणी ओतून थोडंसं पातळी करू शकता, पण मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे, पण थोडंसं लपथपीत करणार आहे, जास्त पातळ करणार नाही. आता खळखळून उकळी आलेली आहे आणि बाजूला तेल सुटलेलं आहे. पहा, सुंदर अप्रतिम चवीची आपली वाटाणा बटाट्याची भाजी झालेली आहे. तेल सुटलं याचा अर्थ आपले मसाले चांगले घोळले गेलेले आहेत आणि चव उतरलेली आहे. अख्ख्या घरात सुगंध सुटलेला आहे वाटाणा बटाट्याचा. पहा, तुम्हाला आवडली तर नक्कीच करा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही तेवढीच आवडणारी भाजी झालेली आहे. आता हे पहा, छान लपथपीत भाजी झालेली आहे, चटकदार चवीची. थोडी लपथपीत, थोडी रस्सा. आता छान आपल्याला वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर म्हटलं का आपल्या रेसिपीची जान असते. कोथिंबीर घातली का दिसायला सुंदर दिसतं, खायलाही तेवढीच छान दिसते. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत वाटाणा बटाट्याचा स्वाद घ्या आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. नक्कीच तुमची कमेंटची वाट पाहणार आहे आणि तुम्हाला आवडले तर करा. बाय.